बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेश आल्याच्या नंतर आपल्याला फॉर्म विड्रॉल सुद्धा करावं लागतील. जी काय युती होईल त्याच्याप्रमाणे आपल्याला किंवा असं इथं पुढं स्वीकृत आम्ही हे करणार आहे म्हणून, तर त्याच्या अनुषंगाने काय स्वीकृत देण्यासाठी पण ते त्यांची भूमिका होती. परंतु ज्याचा मतदाराच्या श्रीमंतीमुळे झालं, मतदाराच्या मोठ्या मनाच्या श्रीमंतीमुळे. आणि हे यश कुठंतरी आता काँग्रेसला आता म्हणजे वंचितांची मते हवी, परंतु काय कॅन्डिडेट आमचे समजा पैशाला कमवत असतील, परंतु बाळासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमचा प्रामाणिक प्रयत्न होता की ही युती झाली पाहिजे. फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेपर्यंत आम्ही प्रयत्न केला, परंतु युती ही दोन्ही पक्षाला समान त्याच्यामध्ये त्याचं यश मिळत असते. आणि कुठंतरी दोन्ही पक्षांनी जागा त्यांच्या पण निवडून आल्या पाहिजे, त्यांच्या पण आल्या पाहिजे, आमच्या पण आल्या पाहिजे. परंतु काँग्रेसकडून जागा ज्या आहेत जिथं ते स्वतः निवडून येऊ शकत नाहीत अशा जागा ते आम्हाला देऊ करत होते. पण त्याच्यावर परत आम्ही फॉर्म विड्रॉल पर्यंत आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं, श्रद्धेय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांचा आदेश आल्याच्यानंतर आपल्याला फॉर्म विड्रॉल करावा लागेल ह्या अटीवर सर्वांना बी फॉर्म दिले होते. आणि आज तारखेपर्यंत आम्ही बी फॉर्म सर्व पदाधिकाऱ्यांना वाट बघत होतो की आज युती होईल म्हणून. पण आजच्या तारखेमध्ये सुद्धा मग जसं की तामाळा असेल, मुरुड असेल, खरोसा असेल, जिथं काँग्रेस स्वतः निवडून येऊ शकत नाही व त्यांचे कॅन्डिडेट त्यांच्याकडे नाही, तर अशा ठिकाणच्या जागा आम्हाला देऊ करत होते. त्याच्यामुळे ही युती झालेली नाही. आणि युती होण्याच्या अगोदर वंचित बहुजन आघाडीचं नाव, बाळासाहेब आंबेडकरांचे फोटो त्यांनी वापरायला चालू केले होते. जसं की रेणापूर मतदारसंघ असेल, अहमदपूर असेल, उदगीर असेल, चाकूर असेल, या सर्व मतदारसंघामध्ये फोटो तरी आम्ही सामंजस्यानं वा विड्रॉल पर्यंत वेळ आहे. आणि युती व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती. कशी तर फक्त आमचा वापर करून घ्यावा आणि उमेदवार त्यांचे निवडून यावेत. असं होणार नाही ना. म्हणजे आम्हाला सुद्धा त्या युतीचं बेनिफिट मिळालं पाहिजे. आमचे पण काय कॅन्डिडेट जिल्हा परिषदेमध्ये गेले पाहिजे, पंचायत समितीमध्ये गेले पाहिजे. तर ही कुठंतरी असं म्हणजे इनबॅलन्स युती होत होती, त्याच्यामुळे युती होऊ शकली नाही. किती उमेदवार जिल्हा परिषद गटासाठी आणि पंचायत समिती गटासाठी? आता ह्या युतीच्या नादामध्ये आमचे बरेचसे उमेदवार होते, परंतु थोडंसं विस्कळीतपणा आल्यामुळे सध्या 12 कॅन्डिडेट जिल्हा परिषदेसाठी आणि 25 कॅन्डिडेट पंचायत समितीसाठी सध्या उभे आहेत. महानगरपालिकेमध्ये जे युतीचं यश मिळालं, समाज माध्यमांमध्ये चर्चा आहे की वंचितचा व्हावा, काय चर्चा झाली नाही. त्या बाबतीत माननीय अमित देशमुख साहेबांकडे आम्ही प्रस्ताव ठेवलेला आहे की सुरुवातीचं 1 वर्ष महापौर पद हे वंचित बहुजन आघाडीला मिळावं व शेवटचं 1 वर्ष वंचित बहुजन आघाडीला मिळावं. त्याच्यामध्ये 1 वर्ष उपमहापौर आणि स्थायी सभापती, म्हणजे बाकीचे 4 वर्ष ही काँग्रेसलाच राहतील आणि बाकीचे महापौर पदाचेही 3 वर्ष काँग्रेसलाच राहतील. म्हणजे आम्ही कमी जागा जरी लढवल्या असल्या तर आमचा स्ट्राईक रेट हा 80% आहे. एक जागा सुद्धा म्हणजे अनावधानाने नोटाला जास्त मतदान पडलं, खालीच आमच्या बटन होतं आदनीकरताईच्या, त्याच्यामुळे ती आमची एक जागा गेली नसता आमचा 100% स्ट्राईक रेट राहिला असता. जागा जरी कमी असल्या तर सत्तेमध्ये आम्ही प्रामाणिकपणाने प्रकाश आंबेडकर साहेबांवर प्रेम करणाऱ्या मतदारांनी निवडणूक हातात घेतली होती. आणि निवडणूक मतदारांनी हातात घेतल्याच्या नंतर चित्र कसं असतं हे पूर्ण नाही. जिल्हा परिषदेमध्ये हा स्ट्राईक रेट कायम राहील नाही राहील ह्याचा विचार आम्ही करत नाही. म्हणजे ही चळवळ आहे आणि विचार आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांचा जो पक्ष आहे हा राजकीय पक्ष आम्ही मानत नाहीत. हा एक विचार आहे. हार जीत होत असते आणि हार जिंकण्याचा वगैरे आम्ही काय असं विचार न करताच निवडणूक लढतो. त्याच्यामुळे त्याचा स्ट्राईक रेट काय आहे त्याचा विचार आम्ही कधीच केलेला नाही, करणारही नाही.